हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आत्ता सकाळच्या 7 वाजलेले इथं आणि मी उठलेलो होतो 7 वाजता. आज उशीर झाला उठायला मित्रांनो. तर मित्रांनो, मी आता काय केले सांग का, उठलो आणि बाथरूमवरनं टॉयलेटवरनं जाऊन आलो आणि आत्ता सकाळी सकाळी हे बघा, एवढ्या पिशव्या खाल्लेल्या आहेत खताच्या. हे सागरिका म्हणून आहे, ह्या 2 पिशव्या खाल्लेल्यात. ती 10-20ची एक पिशवी आहे. ही बघा 10-20ची एक पिशवी आहे. ही एक 10-20ची पिशवी आहे मित्रांनो. ही एक 10-20ची पिशवी आहे आणि ही आहे 9-24-24. मस्त खत आहे, सगळं भारीतलं खत आहे, संघातनं घेतलेली खत आहेत आणि एक नंबर खत आहेत. आणि ही बघा अशी खतं घेतलेली आहेत. हे जे आहे वरचं हे 10-20 आहे. हे जे काळं आहे हे सागरिकेचं ह्युमिक आहे. हे जे काळं आहे ते ह्युमिक आहे आणि हे जे बघता तुम्ही हे 9-24-24 आहे हे वालं. तर मित्रांनो, आता हे सगळं आपण खोरं घेऊन येऊ आणि खोऱ्याने त्याला मिक्स करून मग आपण ते पिशवीत भरणार आणि पिशवीत भरल्यानंतर ते आपण कुठे नेणार आहे, गणूभाऊच्या शेतामध्ये टाकायला. तिकडे नेणार आहे मित्रांनो. खोरं मी काय यांचे तिकडे ठेवलेले आहे. तर ते खोरं घेऊ आणि तिकडे टाकायला जाणार आहे, गाडीवरती घेऊन जाणार आहे. तर व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा आणि मज्जा घेत राहा व्हिडिओची. तर चला तर मग त्या खोऱ्याने ते मस्तपैकी खालवून घेतो, मिक्स करतो. ह्युमिक आहे 9-24-24 आहे, 10-20 आहे. 10-20च्या 2 बॅगा, ह्युमिकच्या 2 बॅगा बारक्या 10 किलोच्या आणि 9-24-24ची एक बॅग 40 किलोची. असे सगळं मिक्स करून घेतो मित्रांनो. चला तर चला मित्रांनो, हे मिक्स करून घेऊ खत. आपण मिक्स कसं करायचं तुम्हाला सांगतो. आधी असं साईडने थोडं 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 आणि शेतकऱ्यांना मला सांगणे की आता जरा फर्टिलायझर हे वापरायचं, स्टॉक करायचा ते बघा. कारण की युद्धामुळे सगळ्याच खताची कमतरता भासणार आहे, खतं भेटणार नाहीत. त्यामुळे ह्याचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांना होणार आहे. मित्रांनो, खत मिक्स करून झालेलं आहे व्यवस्थित. आता ते व्यवस्थित झाडून जवळ करून सगळं एका जागेवर त्याला आपण भरून घेऊ मित्रांनो.
तर मित्रांनो आता हे खत भरून झालेले आणि हे खत आपण रानामध्ये नेणार आहे. हे बघा इथं भरून झालेले गणूभाऊच्या रानामध्ये हे 4 बॅग आपल्याला न्यायच्यात गाडीवरती. तर 2 खेपा करावं लागतील मला. युरिया काय आपण अजून ह्याच्यात टाकलेलं नाही आहे. युरिया येणार आहे आल्यानंतर संघावाला आपल्याला देणार आहे, कारण की पर्चीवरती लिहून दिलेले आहे की तुम्हाला युरियाचे बॅग देणे आहेत असं. युरिया आल्यानंतर मग ते युरिया देतील आपल्याला, कारण की एवढं सगळं खत त्यांच्याकडे घेतल्यामुळे ते म्हणले ते युरिया आला की तुम्हाला देतो. तर आता ह्या बॅगा आपण घेऊन जाणार आहे तिकडे गणभाऊच्या रानामध्ये. तिथे गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा मित्रांनो. तर व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा. तर मित्रांनो, सकाळी आहो जे खत खळवून ठेवलेलं होते, मिक्स करून ठेवलेलं होते, ते घेऊन गेले ते रानात टाकायला. सकाळी खूपच ऊन होता, त्यामुळे मी आणि आई म्हणत होते की सकाळची पारी नको खत टाकू आणि संध्याकाळी टाकूया. तर आहो आणि आई रानात गेले ते खत टाकायला. आजचे दिवस मला आराम भेटलेला आहे, कारण की आई म्हणत होते की तू घरचं आवरून घे आणि मी आणि आहो 2 जण गेले ते आता म्हणजे खत टाकायला. तर म्हणजे आई म्हणत होते आजचे दिवस तू घरचं काम आवरून घे, कारण की मित्रांनो 6 वाजता लाईट जातात आणि पटकन जर स्वयंपाक वगैरे आवरलं ना तर लाईट गेलं तर काही प्रॉब्लेम नसतं. और लाईट गेलं ना तर अंधार पडला की स्वयंपाक करायला खूपच कंटाळा येतात. त्यामुळे मी सगळं म्हणजे काम आवरून चाललेलं आहे आहोपाशी. बघू किती खत टाकून झाले ते आणि किती राहिलेलं आहे. तर आता 6 वाजलेला आहे, संध्याकाळचे इव्हनिंग टाईम झालेला आहे. आता लाईट पण गेलेला आहे मित्रांनो. तर चला बघूया आहो किती खत टाकले ते रानात आणि किती राहिलेलं आहे, आणि बघून मग तुम्हाला सांगते, ठीक आहे. तर असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा तुम्ही. चला पटापट तुम्हाला दाखवते. आणि हे बघा जे आम्ही मल्चिंग पेपर ओढलेलं होते त्या मल्चिंग पेपरमध्ये टॅमॅटो लावलेला आहे आमच्या सासरे बुवानी. आणि उन्हाचं हीट एवढं वाढलेलं आहे ना मित्रांनो, त्यामुळे हीटमुळं आहे ना ह्याच्या रोप आहे ना जळतात. टॅमॅटोचं रोप जे आहे ना ते जळतात. तरी कसं तरी त्यांनी लावलेलं आहे बघा. फायनली मित्रांनो आता मी रानात पोहोचल्यानंतर बघते तर आहो बादलीमध्ये खत घेऊन टाकतं ते. झाले ते टाकून, त्यांच्या आई पण घरी गेलेत. आहो एकटंच टाकतं ते, एक बादली राहिलेला आहे. आहो तिने काय केलं, थोडस जिथं ऊस नाही का तिथं टाकलं नाही ना, हा तिथं आता ऊस लावायचा जिथं नाही आला तिथं. हा मग तिथं परत ऊसाला त्या खत चुकणार ना. हा ते त्या जागे मी टाकतो या, बाकी झालं सगळं टाकून. होय. अच्छा, म्हणजे जिथं ऊस नाही आले तिथं तुम्ही टाकता या. मित्रांनो काय झालं, 1 मिनिट आहो. मित्रांनो काय झालं, ऊस लावलेलं होते, कुठे कुठे ऊस उगून आलेत नाही ना हो. तर तिथं आहो आता खत टाकतं ते, कारण की तिथं ऊस लावल्यावरती कुठं तरी ना तर बाकी सगळं आलाय उगून. 1 नंबर आले तो ऊस तरी. आता भिजवून टाका. ऊस आलाय मस्त पैकी, फक्त जिथं नाही आला तिथं ऊस लावावं लागेल नाही, काय तर जिथं पाणी पळाले ना. तर उद्या जाऊन 2 कॅरेट आणू काय आपण, उद्या सकाळी लवकर उठायच्या. दुधाला तसंच जायचं घेऊन यायचं. हा चालते, मग आपण दोघं जाऊया घेऊन. म्हणले की ना बोला सकाळी घेऊन जायचं. एक बादली शिल्लक राहिलेली, मग आता हे कुठे नेते घरी दिली, त्यापेक्षा म्हणलं टाकून देऊ गणभाऊच्या ऊसाला. इकडं आहे ऊस सगळा चांगला ना. हे आम्ही वाट्याने केलेलं आहे मित्रांनो. वाट्याने काय म्हणतात, वाटेने आमच्या गणेश भाऊचा ऊस आहे मित्रांनो. ऊस मस्त आलाय. गवत बघा एवढं होतं सगळं खुरपलंय. हे बघा मरणाचे गवत. 7 दिवस झाले, मग 3 जणी खुरपत होत्या. 7 दिवस 14 हा. म्हणजे एकाचे 7 दिवस. हा. मग 7 के 7 7 14 14. म्हणजे 2 जणांचे 14 दिवस. आकाचा वेगळा. आई होते मित्रांनो, आई आणि 2 आमचे आत्याबाई होते शेजारचे, आणि तुम्हाला सर्वांना तर सासूबाई होते, लता नानी आणि माहिती रेखा. आहे, आणि काकी. हा 2 जण होते, म्हणजे आमचे सासूबाई होते. 3 जण मिळून हे गवत काढलेलं आहे. हे बघा मरणाचं गवत इथं बघा ढिग लागलेला आहे बघा. हे बघा पूर्ण तुम्हाला गवत दावते. आहो औषध मारलेलं होते, तो पण एवढं गवत म्हणजे जळलं नाही. किती टाकी मारलं हो? 6 टाकी 8 टाकी मारलेले औषध. पण आहे ना ते काय झालं माहिती का, ज्या दिवशी औषध मारलं का नाही त्या दिवशी पाणी होतं, पण नंतर परत एकदा पाणी द्यावं लागतं उन्हाळ्याच्या दिवसात 4 दिवसांनी. पाणीच भेटलं नाही. पाणी नाही भेटलं, त्यामुळे गवत एकदम असंच राहिलं. आणि मित्रांनो मी माहेरी UP जायच्या आधीच आहोनी औषध मारलं होतं, कारण की आहोला वाटलं होतं की जर तिकडं गेलं तर औषध कोण मारणार, त्यामुळे आहोनी औषध मारूनच गेलते. पण काय झालं, गवत नाही जडलं. तर आम्ही तिकडून आल्यानंतर मग आई आणि आमचे आत्याबाई सासूबाई
ते 3 जण मिळून गवत काढलेलं आहे. एवढं उन्हात ताणत बसून त्यांनी गवत काढलेलं आहे. ते मम्मी विचार करा मित्रांनो, उन्हात तर माणसं असं पाय ठेवायला म्हणलं की पुढं पाय ठेवत नाही. ते एवढं उन्हात ताणत त्यांनी खुरपलेलं आहे बघा, मानलंच पाहिजे हा. लॉकडाऊन होणार आहे मित्रांनो, पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार आहे, लक्षात राहू द्या. शेतकऱ्याची जाणीव सगळ्याला पुन्हा होणार आहे. हा त्यामुळे पुन्हा शहरातली लोक गावाकडे पळणार आहेत. बरोबर. आहे का नाही? लॉकडाऊन लागतात तेव्हा शेतकऱ्यांची आठवण येते या. आणि मित्रांनो तसं नाही, मला हे म्हणायचंय, ज्यांचं गावाकडे सगळे काय आहे त्यांना तर जातील ते गावाकडे लॉकडाऊन झालं, पण ज्यांचं काहीच नाही त्यांनी आमच्याकडे या. गावाकडे वेस्ट व्हेरी गुड. ज्यांना गाव नाहीये त्यांनी आमच्या गावाकडे या. हा, फिरायला या, राहायला या, सगळे या बघा. म्हणजे एवढा मोठा दिल है मेरे हस्बैंड जी का. बहुत ही अच्छी बात बोल दिया उन्होंने कि जिनके यहाँ गांव नहीं होगा वो हमारे यहाँ आके रह सकते हैं लॉकडाउन में. चला झाला. तर मित्रांनो आता बघा खत टाकून पण झालेला आहे. आता आम्ही घरी जाणार आहोत कारण की उशीर पण झालेला आहे बघा, एवढा टाइम झालेला आहे. आणि खरं सांगू तर मित्रांनो, जेव्हापासून मी माहेरवरून आले ते महाराष्ट्रामध्ये, तबसे मला असं वाटते ना की काही काम करू नये. म्हणजे मला असं वाटत होतं की काही काम करू नको. म्हणजे 15 दिवस बसलेलं होती घरी आणि हळूहळू आता पहिल्यांदाच एवढं म्हणजे आठवडा झाला मी घरी आलेला आहे. आज आले ते रानात आणि ऊन पण भरपूर आहे, त्यामुळे मला असं वाटते की उन्हात नाही जावं. पण आहो कामाला गेलं की मला करमत नाही, त्यामुळे मी सोबत मी येत असते. आज आले ते, आता उद्यापासून रानात काम सुरू. तुम्ही तर बघणार आहोतच, सगळेजण बघणार आहे ब्लॉगमध्ये की शिल्पा आणि अजय लव जोड़ी, क्या बोलते हैं उसको, लव मैरिज जोड़ी कपल खेत में काम करना शुरू हो गया है. तो कल से मेरा स्टार्ट हो जाएगा और आप लोगों को ब्लॉग देखने को मिलेगा ही. तर ज्यांनी आजपर्यंत सपोर्ट केलेला आहे त्यांना तर मनापासून धन्यवाद. आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्या तुमचे सर्वच. थोडासा उधर रगाना है, ये पाइप छोटा वाला है 20 mm. हा, तर मित्रांनो आता म्हणतात ते ड्रिप तिकडे घेऊन जा, कारण की एक सरी राहिलेला आहे अजून ड्रिप हातरलेली आहे, ती छोटी आहे, ती मोठी बसवायची मित्रांनो. तर आय होप आजचे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इथं सेंड करते मित्रांनो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय.